मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंब गावी गेलं. घराला कुलूप लागलं आणि मध्यरात्री चोरट्यांनी घर फोडलं. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी आपल्या चॅनलला फॉलो करा. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. ही घटना आहे कन्नड शहरातील गजानन कॉलनीतील. काल मध्यरात्री घडलेल्या या घरफोडीने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री साधारणतः 12 ते 1 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गजानन कॉलनीतील सुदाम राठोड यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. सुदाम राठोड हे मुलीचा वाढदिवस असल्याने कुटुंबासह गावी गेले होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे दार उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर कोणत्याच सामानाला हात न लावता थेट कपाटाकडे ते वळाले. कपाट उघडण्यासाठी चोरट्यांनी घरात वापरत असलेली लोखंडी पकडीचा वापर केला होता आणि त्यातील रोख रक्कम घेऊन चोरटे बाहेर निघाले आणि त्यानंतर त्यांनी राठोड्यांच्या शेजारीच असलेल्या घराचं सुद्धा कुलूप तोडलं. पण त्या घरात त्यांना कुठलाही मुद्देमाल मिळाला नाही. या घटनेत चोरीला गेलेली ही रक्कम साधी नव्हती, कारण 2 दिवसांनीच शेतात पिकाची लागवड करायची होती आणि त्यासाठी आपले पाळीव जनावरे विकून राठोड यांनी पैसे जमा केले होते. शेतात पीक उभं करण्याचं स्वप्न, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता आणि पुढच्या हंगामाची तयारी, या सगळ्यांसाठी जमवलेली रक्कम चोरट्यांनी एका रात्रीत लंपास केली. मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गावी गेलेलं कुटुंब आणि परत आल्यानंतर समोर होतं फोडलेलं घर आणि रिकामं कपाट. पण या प्रकरणात पोलिसांनीही तपासाची चक्रे वेगानं फिरवली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश दिंडे आणि सहाय्यक फौजदार नासेर पठाण यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला सुरुवात केली. त्यानंतर परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले. सोबतच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला आणि या घरफोडीच्या घटनेनंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच मध्यरात्री घरफोडी, CCTVची तपासणी, तांत्रिक तपास आणि काही तासात संशयित पोलिसांच्या ताब्यात. आता या संशयितांकडून चोरीची रक्कम कुठे आहे, या घरफोडीत आणखी कोणाचा सहभाग आहे आणि राठोड यांच्या घरालाच लक्ष्य करण्यामागचं नेमकं काय कारण, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अशाच अनेक घटना पाहण्यासाठी आपल्या विशेष चर्चेच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा.